नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे चौथी स्कॉलरशिप असेल, त्या ठिकाणी पाचवीचे नवोदय परीक्षा असेल, मंथन परीक्षा, BDS, 7वी स्कॉलरशिप असेल, तर यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या घटकावर आधारित आपण अवघड असे कठीण स्वरूपाचे शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. असे 20 कठीण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघूया आपण शाब्दिक उदाहरणे. तर या ठिकाणी बघा, तर एका शाळेमध्ये 24 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात 38 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 275 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. तर भाग न घेणारे किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा की एका शाळेमध्ये 24 वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवताना विद्यार्थ्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे त्या गणितामध्ये बेरीज पण असते, वजाबाकी पण काय ठिकाणी करावी लागते, कुठं गुणाकार करावा लागतो आणि कुठं भागाकार. बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की आपल्याला नेमकं कुठं बेरीज केली पाहिजे, कुठं गुणाकार केला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, थोडंसं मी सांगेन. एकूण म्हटलं, एकूण बरोबर आहे. एकूण जर म्हटलं तर त्या ठिकाणी बेरीज करावी लागते. ओके. त्याच्यानंतर शिल्लक म्हटलं, शिल्लक, शिल्लक हा शब्द, तर त्या ठिकाणी वजाबाकी किंवा किती उरले, किती उरले या ठिकाणी बरोबर आहे, वजाबाकी करावी लागते. किंवा त्याला त्याच्यापेक्षा किती जास्त मार्क पडले किंवा त्याला त्याच्यापेक्षा किती कमी पडले, बरोबर आहे. किती जास्त किंवा किती कमी हा मुद्दा लक्षात ठेवा. किती जास्त किंवा किती कमी, किती जास्त किंवा किती कमी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, वजाबाकीच करावं लागेल. ओके. गुणाकार करत असताना एका वस्तूची किंमत दिलेली आहे. उदाहरणामध्ये 5 रुपयाला एक पेन आहे. अशा 10 पेनाची जर किंमत काढायची असेल तर त्या ठिकाणी गुणाकार करावा लागतो. म्हणजे एका वस्तूवरून अनेक वस्तूची किंमत काढताना त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागतो. व अनेक वस्तूची किंमत आहे, बरोबर आहे. उदाहरणामध्ये म्हटलं मी 100 रुपयाला 10 खोडरबर आहेत. तर एका खोडरबरची किंमत म्हणजे अनेक वस्तूची किंमतीवरून एका लहान वस्तूची किंमत काढायचं आहे, तर त्या ठिकाणी भागाकार करावा लागतो. ओके. म्हणजे गुणाकार करताना बघा, एका किमतीवरून लहान संख्येच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत काढायची असेल तर त्या ठिकाणी करावा लागतो गुणाकार. आणि अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत काढायची असेल तर त्या ठिकाणी करावा लागतो भागाकार या ठिकाणी. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे शाब्दिक उदाहरणं सोडवताना त्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे, बेसिक समजलं पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर की आपण कोणत्या ठिकाणी बेरीज करावी, वजाबाकी करावी, गुणाकार करावा, भागाकार करावा, हे त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला ते प्रकरण या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे येणार नाही. आता या प्रश्नामध्ये बघा, सुरुवातीलाच म्हटलेलं आहे बघा, एका शाळेत 24 वर्ग आहेत, बरोबर आहे. एका शाळेमध्ये किती वर्ग आहेत या ठिकाणी, 24 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात 38 विद्यार्थी आहेत. आता बघा, एका शाळेमध्ये 24 वर्ग आहेत. सगळे मिळून किती वर्ग, 24. आणि प्रत्येक वर्गामध्ये 38 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एका वर्गामध्ये 38 विद्यार्थी आहेत तर आपल्याला 24 वर्गामधलं काढायचं आहे. मी तुम्हाला आता सांगितलं, लहान गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची किंमत काढायची आहे. एक वर्ग लहान, 24 वर्ग मोठं, बरोबर आहे का. म्हणजे या ठिकाणी गुणाकार करावं लागेल. ओके. म्हणजे या ठिकाणी एकूण वर्ग आहे 24 आणि प्रत्येक वर्गामध्ये 38 विद्यार्थी, म्हणजे या ठिकाणी 24 गुणिले 38 या ठिकाणी करावं लागेल. का करावं लागेल, 24 गुणिले 38 या ठिकाणी करावं लागेल. या दोघाचा जो गुणाकार येतो तो गुणाकार त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे 24 गुणिले 38 म्हणजे 912. एकूण विद्यार्थी किती झाले, 912 झाले.
आता यापैकी 275 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला, तर भाग न घेणारे विद्यार्थी किती? आता बघा, सगळे मिळून विद्यार्थी 912 आहेत आणि त्यापैकी 275 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आता भाग न घेणारे म्हणजे राहिलेले विद्यार्थी जर आपल्याला काढायचे असतील तर 912 मधून या ठिकाणी 275 काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 637 विद्यार्थ्यांनी भाग त्या स्पर्धेमध्ये घेतला नाही. म्हणजे बघा, यामध्ये गुणाकार पण होता आणि वजाबाकी पण होती. आणि ह्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पुढे पण तुम्ही पाहू शकता. ओके, या ठिकाणी बघा, 24 गुणिले 38 बरोबर 912 विद्यार्थी आणि राहिलेले विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी 912 वजा 215 या ठिकाणी काय होणार? 637 विद्यार्थी या ठिकाणी. म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे? 637. या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक काही ठिकाणी आहे. योग्य उत्तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, किंवा वरच्या प्रश्नामध्ये पण काही प्रिंट मिस्टेक आहे, ते आपल्याला वाचल्यानंतर समजतं. या ठिकाणी बघा, प्रत्येकमध्ये या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी थोडंसं आहे. ओके, चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी बघा, एका व्यापाऱ्याकडे 12,600 किलो तांदूळ होता. त्याने 36 पोती प्रत्येकी 135 किलो याप्रमाणे विकली. आता बघा, किती किलो होता सर्व मिळून? 12,600. हा विषय थोडासा आपण बाजूला ठेवू. 12,600 म्हणजे या ठिकाणी काय झालं की तो जो तांदूळ आहे तो तांदूळ त्यांनी 36 पोत्यामध्ये भरला. ओके, परंतु प्रत्येक पोत्यामध्ये किती भरला? 125 किलो भरला. म्हणजे एक पोत 125 किलोचं. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी 125, एका पोत्यामध्ये 125 असे किती पोते? 36 पोते. समजले का? या ठिकाणी काय करावा लागतो? गुणाकार करावा लागतो. प्रत्येकी हा शब्द आला ना त्या ठिकाणी गुणाकार येतो. बघा, प्रत्येकी 125 किलो म्हणजे एका पोत्यामध्ये 125 किलो, तर असे किती पोत्यामध्ये भरले त्यांनी? 36 पोत्यामध्ये भरलेला आहे. म्हणजे याचा गुणाकार तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी करायचा आहे आणि याचा गुणाकार येतो 4,500. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, उरलेला तांदूळ. आता कधी उरेल तांदूळ? एकूण तांदूळ किती आहे? 12,600 आहे. आता उरलेला तांदूळ आपण काढलाच नाही, परंतु पोत्यामध्ये भरल्यानंतर किती संपला तांदूळ? 4,500 संपला. मग उरलेला तांदूळ किती? यासाठी 12,600 मधून 4,500 तांदूळ काय केला? वजा केला. म्हणजे या ठिकाणी किती उरला? 8,100 तांदूळ उरला. बरोबर आहे. मग हा जो उरलेला तांदूळ आहे 18 भागात, 18 समान भागात. समान हा शब्द खूप महत्वाचा आहे. समान शब्द आल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं, समान म्हणजे भागाकार. समान भागात वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे. काही शब्द या ठिकाणी येतात, तुम्ही ते शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. समान भागात वाटणी करणे. बरोबर आहे. 18 समान भागात वाटला म्हणजे या ठिकाणी आता उरलेला जो तांदूळ आहे किती उरला? 8,100. तर त्या 8,100 जो तांदूळ आहे तो तांदूळ 18 समान भागात वाटला. याचा अर्थ 8,100ला 18ने भाग घालावा लागेल तुम्हाला. ओके, आता या ठिकाणी पाहू शकता 8,100 आलेलं होतं. म्हणजे 8,100ला जर तुम्ही 18ने जर भाग घातलं तर त्या ठिकाणी उत्तर येतं 450. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक भागात किती किलो तांदूळ आला? 450. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलेलं आहे बघा, तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकता. विकलेला 36 गुणिले 125 4,500 किलो झाला. उरला किती करण्यासाठी त्याचं वजाबाकी केली. या ठिकाणी 8,100 आले आणि पुन्हा त्याची विभागणी 18 समान भागामध्ये, म्हणून त्याला काय केलं? 8,100 भागिले 18 केलं. म्हणजे उत्तर किती आलं? 450 आलेलं आहे. पुढचा प्रश्न,
एका पुस्तकालयामध्ये 18 कपाटात प्रत्येकी 45 पुस्तके. बघा, प्रत्येकी हा शब्द आला 18 कपाटामध्ये, म्हणजे एका कपाटात 45 पुस्तकं, म्हणजे 18 कपाटामध्ये किती? 45 गुणिले 18 करायचं. 45 गुणिले 18 म्हणजे किती आलं? 810 पुस्तके झाली. बरोबर आहे. 18 कपाटामध्ये 45 पुस्तकं आणि 12 कपाटामध्ये प्रत्येकी म्हटलंय, म्हणजे इथं पण या ठिकाणी 35 गुणिले 12 करायचं. म्हणजेच काय झालं? 35 गुणिले 12 केल्यानंतर किती आलं? 420 आलं. तर पुस्तके आहेत त्यापैकी 290 पुस्तके दिली, म्हणजे पुन्हा काय करावं लागेल? 810 आणि 420 ची काय करावं लागतील? बेरीज करावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल? बेरीज. 810 अधिक 420 याची जर बेरीज केली तर 1230 पुस्तकं होतील. 810 आणि 420 पुस्तकाची जर बेरीज केली तर 1230 आलं. तर आता किती पुस्तके उरली? म्हणजे किती पुस्तके दिली त्याने? 290 पुस्तके दिली. तर 290 पुस्तके दिली, म्हणजेच या ठिकाणी उरले काढण्यासाठी आपल्याला त्याच्यामधून 290 या ठिकाणी वजा करावं लागेल. म्हणजे किती पुस्तके उरली या ठिकाणी? 940. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा उत्तर येईल. ओके. तर या ठिकाणी बघू शकता 18 गुणिले 45 810 आणि 12 गुणिले 35 420 आणि एकूण पुस्तकं किती झाली? ह्या दोघाची बेरीज केल्यानंतर 1230 झालं आणि पुन्हा या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर 940 राहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. एका कारखान्याच्या 15 दिवस दररोज 480 वस्तू. आता बघा, दररोज 480 वस्तू, किती दिवस? 15 दिवस. एका दिवसाला 480 म्हणजे या ठिकाणी 480 गुणिले काय करावं लागेल? 15 करावं लागेल. म्हणजे 480 गुणिले 15 केल्यानंतर किती येणार? 480 गुणिले 15 केल्यानंतर 7200 येणार. ओके. त्यानंतर बघा 15 दिवस झाले, पुढे 10 दिवस दररोज 360 म्हणजे पुन्हा पण 360 गुणिले 10 केलं तर एक शून्य पुढे लागेल 360च्या, म्हणजे 1 शून्य. बघा इथं पण गुणाकार करताना एक सांगतो मी तुम्हाला, 36 आणि 1चाच गुणाकार करायचा. 36 एक 36 आणि ही 2 शून्य पुढे ठेवले. म्हणजे या ठिकाणी बघा 10 दिवस दररोज 360 वस्तू तयार झाल्या, म्हणजे आता त्यातील 4200 वस्तू विकल्या. अगोदर वस्तू किती झाल्या काढण्यासाठी या दोघाची बेरीज करावी लागेल. 7200 ची आणि 7200 अधिक 3600 या दोघाची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी एकूण किती वस्तू तयार झाल्या? 10800 वस्तू तयार झाल्या. मग याच्यामधला किती वस्तू विकल्या? 4200. तर शिल्लक विचारलेला आहे, म्हणजे 10800 मधून 4200 या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? शिल्लक म्हणल्यानंतर वजा करावं लागेल या ठिकाणी. ओके. 4200 वस्तू विकल्या, म्हणजेच 6600 वस्तू त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला आहे त्या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं या ठिकाणी. ओके. या ठिकाणी स्पष्टीकरण पण तुमच्या समोर आहे, गुणाकार केलेला आहे आणि वजाबाकी किती आलेली आहे? शेवटी 6600. पुढचा प्रश्न. एका शेतकऱ्याने 28 पेट्यामध्ये प्रत्येकी 75 किलो आंबे भरले. प्रत्येकी म्हणजे एका पेटीमध्ये 75 किलो, म्हणजे 28 पेट्यामध्ये या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणजे 75 गुणिले 28 म्हणजे 2100 आंबे भरले. त्याने पुन्हा काय केलं? त्याच्यातले 1260 आंबे विकले. विकले म्हणजे कमी झाले, म्हणजेच वजाबाकी करायची. 1260 आंबे विकले. बरोबर आहे. 2100 मधून 1260 आंबे विकले, म्हणजे वजाबाकी या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. म्हणजे किती आंबे उरले? 840 आंबे उरले. बघा, तर उरलेले आंबे 7 समान. बघा पुन्हा शब्द आला समान. समान शब्द आला म्हणजे भागाकार करावा लागतो. बरोबर आहे. समान 7 समान वाहनात भरले, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? 840 ला 7 ने भाग घालावं लागेल. 840 भागिले 7 बरोबर किती? 7 84. 12 7 84 म्हणजे प्रत्येक वाहनामध्ये या ठिकाणी किती आंबे बसतील? या ठिकाणी 120 आंबे
बसतील. 28 गुणिले 75 2100 आणि पुन्हा हे 1260 या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं? 120 आलं. पुढचा प्रश्न, एका दुकानामध्ये 8640 वह्या आहेत, त्या 24 समान गट्ट्यात बांधल्या. बघा, समान पुन्हा एकदा शब्द आला. 8640 भागिले 24, त्यापैकी 15 गट्टे विकले म्हण, तर किती वह्या उरल्या? आता या ठिकाणी इथे एक गोष्ट या ठिकाणी विचार करावा लागेल आपल्याला. एका गठ्ठ्यामध्ये वह्या किती येतील? आता 24 समान गट्ट्यात बांधलेत ना, बरोबर, त्याच्यातले 15 गट्टे विकलेत, परंतु या ठिकाणी आपल्याला एका गट्ट्यामध्ये किती वह्या येतात माहित आहे का? नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल? अगोदर 24 ने 8640 ला जर भाग घातलं तर एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या असतील, बांधल्या आहेत, ते आपल्याला समजेल. म्हणजे त्याच्यातून पुन्हा 15 वजा करून राहिलेल्या ह्याच्यामधून आपण त्याला गुणाकार करू शकतो. मग 8640 याला 24 ने भाग घातल्यानंतर उत्तर येतं 360. किती येतं? 360. म्हणजे एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या आहेत? 360 वह्या आहेत एका गट्ट्यामध्ये, बरोबर आहे. मग किती गट्टे विकले? 15 गट्टे विकले. आता 15 गट्टे विकले म्हणजे 24 मधून 15 वजा करा, 24 मधून 15 वजा करा, म्हणजे किती गट्टे राहिले? 9 गट्टे राहिले. एका गट्ट्यामध्ये किती? 360. असे 9 गट्ट्यामधले काढण्यासाठी एका गट्ट्यामध्ये 360, असे किती गट्टे? 9 गट्टे. बघा, एका गट्ट्यामध्ये 360, असे 9 गट्ट्यामधले काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एका वस्तूवर अनेक वस्तूची किंमत काढताना त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार. म्हणून 360 गुणिले 9 या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी गुणाकार किती येतो? 360 गुणिले 9 केल्यानंतर 3240, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी, बरोबर आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी भाग घातलं 360 आलं, बरोबर आहे. विकल्या किती? आता इथं दुसऱ्या पद्धतीनं केलेलं आहे बघा, बरोबर. आपण काय केलं तर भाग घातलं 360 आलं, आपण 24 मधून 15 वजा केलं, म्हणजे आपण सोपी पद्धत वापरली. इथे पुन्हा एकदा 15 ने 360 ला केलेलं. असं करण्यापेक्षा आपण वजा केलं, परंतु उत्तर काय आलं या ठिकाणी? 3204. म्हणजे सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न, एका संस्थेकडे 25,000 रुपये होते, म्हणजे एकूण किंमत किती? 25,000 रुपये. त्याने 18 वस्तू प्रत्येकी 750 रुपयाला, बघा, प्रत्येकी 750, किती वस्तू? 18 वस्तू, प्रत्येकी शब्द आला की गुणाकार, आणि 25 वस्तू 200 प्रत्येकी 280 रुपयाला, म्हणजे या ठिकाणी 25. म्हणजे या ठिकाणी 2 गुणाकार आहेत. अगोदर आपण गुणाकार काढूया. 750 गुणिले 18, 13,500 गुणाकार आला याचा, आणि 280 गुणिले 25 7,000 आलेला आहे, बरोबर आहे. 13,500 आणि 7,000 या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी एकूण रुपये किती होते? 25,000. म्हणजे 13,500 आणि 7,000 रुपये एवढे पैसे संपले. पण किती संपले यासाठी ह्या दोघाची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 13,500 अधिक 7,000, एकूण 13,500 अधिक 7,000, म्हणजे या ठिकाणी बेरीज करावं लागेल. म्हणजे किती आलं? 20,500 आलं. म्हणजे एवढे पैसे संपले. किती होते? 25,000. आता उरले किती? आता उरले किती हे काढण्यासाठी आपण काय करावं लागेल? 25,000मधून या ठिकाणी 20,500 वजा करावं लागेल. 25,000मधून 20,500 या ठिकाणी वजा करावं लागेल, आणि वजा बाकी किती येते या ठिकाणी? 4,500. म्हणजे एवढ्या वस्तू घेतल्यानंतर एवढे पैसे या ठिकाणी उरलेले आहेत. आता ही जी उरलेली जी रक्कम आहे, ही उरलेली रक्कम 5 विद्यार्थ्यांमध्ये समान म्हणजे या ठिकाणी भागाकार, म्हणजे 5 विद्यार्थ्यांना समान वाटायचं आहे. म्हणजे 4,500 भागिले 5, 5 9 45, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं? 900. पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी, बरोबर आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्ही स्पष्टीकरण पाहू शकता. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी, एका वर्गामध्ये 42 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी किती प्रश्न सोडवले? 48. बघा, प्रत्येकी शब्द आला. 42 विद्यार्थ्यांनी किती प्रश्न?
18 प्रश्न आणि 35 विद्यार्थ्यांनी किती प्रश्न 24 प्रश्न प्रत्येकी. म्हणजे या ठिकाणी दोघाचा काय करावा लागेल गुणाकार करावा लागेल. 42 गुणिले 18 756 आलं आणि 35 गुणिले 24 840 आले. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा 756 पहिल्या 42 विद्यार्थ्याचे एकूण प्रश्न किती निघाले 756 आणि दुसऱ्या 35 विद्यार्थ्याचे एकूण प्रश्न 840. तर सर्व प्रश्न म्हटलेला आहे. हे सर्व प्रश्न म्हणजे ह्या दोघांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 840 आणि 756 बेरीज करावं लागेल. ओके 840 आणि 756 या ठिकाणी बेरीज करावं लागेल. बेरीज किती आली 1596 आली. आता ही जी सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण 21 समान गटात विभागले. आता समान म्हणजे भागाकार म्हणजे 1596 या ठिकाणी काय करावं लागेल 21 ने भाग घालावं लागेल. म्हणजे भाग घातल्यानंतर याचं उत्तर किती येतं या ठिकाणी 76 उत्तर येतं 76. ओके म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघू शकता या ठिकाणी पहिला गुणाकार दुसरा गुणाकार एकूण त्यांची बेरीज केली आणि त्याला भाग घातलं. 9वा प्रश्न एका गोदामामध्ये या ठिकाणी 16,800 किलो गहू होता. त्यातून 24 पोती प्रत्येकी 175 किलो विकली. एकूण गहू किती होता 16,800 प्रत्येकी 175 किती पोती 24 पोती. म्हणजे 175 आणि 24चा या ठिकाणी काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल. 4,200 बरोबर आहे 4,200 एवढा गहू या ठिकाणी त्या 24 पोत्यामध्ये विकला गेला. उरलेला गहू आता उरला किती म्हणजे 16,800 एकूण गहू आहे बरोबर आहे आणि 4,200 त्या ठिकाणी विकला गेला. म्हणजे या ठिकाणी 16,800 मधून 4,200 गहू का करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल कारण उरलेला काढायचा ना. म्हणजे या ठिकाणी 12,600 गहू शिल्लक आहे. एवढा गहू शिल्लक असताना तो उरलेला गहू 20 समान पोत्यामध्ये भरायचा आहे. समान शब्द आलेला आहे म्हणजे 12,600 ला या ठिकाणी 12,600 ला या ठिकाणी 20 ने का करावं लागेल भाग घालावा लागेल आणि 20 ने या ठिकाणी भाग घातल्यानंतर याचं उत्तर किती येतं 630. पर्याय क्रमांक पहिला हे या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर येतं. या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकता. पहिला गुणाकार केल्यानंतर पुन्हा उरलेला गहू किती होता आणि समान 12 ह्याच्यामध्ये वाटल्यानंतर 630 किलो हे या प्रश्नाचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न 10वा एका शाळेमध्ये 32 वर्गांना प्रत्येकी 125 पेन्सिली आणि 18 वर्गांना प्रत्येकी 80 पेन्सिली देण्यात आल्या. बरोबर आहे. एका शाळेत 32 वर्गांना प्रत्येकी 125 पेन्सिली आणि 18 वर्गांना प्रत्येकी 80 पेन्सिली देण्यात आल्या. आता प्रत्येकी हा शब्द आलेला आहे म्हणजे या ठिकाणी 125 पेन्सिली किती वर्गांना 32 आणि 80 पेन्सिली किती वर्गांना 18. बरोबर आहे. तर या ठिकाणी 125 पेन्सिली 32 म्हणजे 4,000 आणि 80 पेन्सिली 18 1440. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी एवढ्या पेन्सिली देण्यात आल्या. त्यापैकी किती पेन्सिली वापरल्या अगोदर एकूण किती पेन्सिली झाल्या ते काढूया. म्हणजे 4,000 अधिक 1440 करावं लागेल तुम्हाला. 4,000 अधिक 1440 करावं लागेल. तर या ठिकाणी बेरीज केल्यानंतर 5,440 म्हणजे एकूण पेन्सिली एवढ्या वापरल्या गेल्या. एकूण पेन्सिली किती देण्यात आल्या 5,440 तर वापरल्या किती 2500. तर शिल्लक आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी शिल्लक जर काढायचा असेल म्हणजे 5,440 मधून 2,500 या ठिकाणी काय करावं लागेल वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 2,500 वापरल्या गेल्या तर शिल्लक किती राहिल्या या ठिकाणी तर शिल्लक राहिल्या 2,940. ओके म्हणजे पर्याय क्रमांक
बी या ठिकाणी. स्पष्टीकरण या ठिकाणी आहे. तुम्ही स्पष्टीकरण ते नाही समजलं तर स्पष्टीकरण पण या ठिकाणी पाहू शकता. पुढचा प्रश्न 11वा. एका बसने पहिल्या दिवशी 385 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 427 किलोमीटर प्रवास केला. तिसऱ्या दिवशी पहिल्या 2 दिवसाच्या एकूण अंतरापेक्षा 168 किलोमीटर कमी प्रवास केला तर 3 दिवसात एकूण किती किलोमीटर प्रवास झाला, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी इथं दिलेला आहे 385 आणि 427, बरोबर आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या 2 दिवसाच्या एकूण अंतरापेक्षा, म्हणजे आता बघा तिसऱ्या दिवसाचं काढण्यासाठी पहिल्या 2 दिवसाचं एकूण अंतर आपल्याला काढावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 385 अधिक 421 या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. म्हणजे एकूण अंतर किती झालं पहिल्या 2 दिवसाचं? 806 झालं. आता 806 झालं तर तिसऱ्या दिवसाचं अंतर त्यानं काय म्हटलंय? पहिल्या 2 दिवसाच्या एकूण अंतरापेक्षा 168 किलोमीटर कमी म्हणजे या पहिल्या 2 दिवसाचं जे अंतर आहे त्याच्यातून 168 या ठिकाणी का करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे 168 या ठिकाणी वजा केल्यानंतर 600 किती आलं? 38 आलं. 600 किती आलं? 38. हा काय निघाला हो? हा तिसऱ्या दिवसाचा प्रवास निघाला. समजले का? हा काय निघाला? तिसऱ्या दिवसाचा प्रवास निघाला. 638 हा पहिल्या दिवसाचा, हा दुसऱ्या दिवसाचा. आणि त्यानं म्हटलं पहिल्या 2 दिवसाच्या एकूण अंतरापेक्षा 168 किलोमीटर कमी, म्हणजे 806 मधून 168. प्रश्न किती वेगळा आहे बघा, प्रश्न विचार करण्यासारखा आहे या ठिकाणी. बरेच मुलं या ठिकाणी चुकतात. 806 मधून 168 या ठिकाणी वजा केलं 638. हा तिसऱ्या दिवसाचा प्रवास निघाला. शेवटी विचारलं 3 दिवसात एकूण किती किलोमीटर, म्हणजे पुन्हा तुम्हाला शेवटी काय करावं लागेल? आता दोघांची तर बेरीज इथं ऑलरेडी 806 आहेच. 806 मध्ये 638 या ठिकाणी का करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 806 मध्ये 638 या ठिकाणी का करावं लागेल? बेरीज करावं लागेल. कुठंतरी चुकत आहे का? थोडं डबल आपण करूया. सुरुवातीला 385 आणि 427 ची बेरीज करायची होती. 812 आलं. 385 अधिक 427 812 आलं या ठिकाणी. आणि 168 कमी प्रवास झाला 2 दिवसाच्या, म्हणजे या ठिकाणी 812 मधून 168 या ठिकाणी वजा केलं म्हणजे 644 आलं. बेरीज बहुतेक चुकली ती वाटतं. म्हणजे तिसऱ्या दिवसाचा प्रवास काय झाला? 644 झाला. आणि आता दोन्ही मिळून या ठिकाणी 644 आणि 812 मिळून या ठिकाणी किती झाला? 1456, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. तरी पण तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकता. पहिल्या 2 दिवसाचा प्रवास 812, तिसरा दिवस 168 कमी म्हणजे 644 आलं. आणि पुन्हा तिसरा एकूण पहिल्या 2 दिवसाचा आणि शेवटचा तिसऱ्या दिवसाचा 1456 या ठिकाणी. बघा पुढे, एका व्यापाऱ्याने 45 पेट्यात प्रत्येकी 36 वस्तू आणल्या. प्रत्येकी म्हणजे 45 गुणिले 36 या ठिकाणी. तर 45 गुणिले 36 केल्यानंतर 1620 उत्तर आलं. त्याने 580 वस्तू विकल्या म्हणजे कमी झाल्या. 1620 मधून 580 का करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 580 वस्तू विकल्यानंतर 1040 वस्तू राहिल्या व उरलेल्या वस्तू 5 समान गटात ठेवल्या. समान म्हणल्यानंतर त्या ठिकाणी भागाकार करावा लागेल. म्हणजे 1040ला या ठिकाणी 5 न का करावं लागेल? आपल्याला भाग घालावं लागेल. म्हणजे भाग घातल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये किती वस्तू येणार? या ठिकाणी 208 वस्तू येणार. या ठिकाणी तुम्ही स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकता. पुढचा प्रश्न, एका शेतामध्ये 36 ओळीमध्ये प्रत्येकी 125 रुपये. किती ओळी आहेत? 36 ओळी आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये किती रोपं आहेत? 125. म्हणजे 125 गुणिले या ठिकाणी का करावं लागेल? 36 करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 4500 रोपे होतील. त्यातील
1750 रुपये वाढली म्हणजे कमी झाली, म्हणजे 1750 या ठिकाणी त्याच्यातून कमी करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी किती राहिले? 2750 रुपये राहिली. किती राहिली? 2750 रुपये राहिली. आता उरलेली रोपे 25 समान गटात विभागायची आहेत, म्हणून 2750 ला या ठिकाणी 25 न का करावं लागेल? भाग घालावं लागेल. 25 8 200, 25 9 25 म्हणजे 2750 ला या ठिकाणी 25 न भाग घालावा लागेल. म्हणजे 25च्या पुढचा भाग जातो, 25 गुणिले 11 म्हणजे 275 येतं. म्हणजे प्रत्येक गटामध्ये किती रोपे असतील? या ठिकाणी 110 रोपे असतील. या ठिकाणी स्पष्टीकरण तुमच्या समोर आहे. पुढे आहे 101 पुस्तक विक्रेत्याकडे एकूण 9600 पुस्तके होती. 18 गट्ट्यामध्ये 240 पुस्तके विकली. या ठिकाणी 18 गट्ट्यामध्ये प्रत्येकी हा शब्दाकडे लक्ष द्यायचं. 240 पुस्तके असे किती गट्टे होते? 18 गट्टे होते. म्हणजे या ठिकाणी 240 गुणिले 18 तुम्हाला करावं लागेल. म्हणजे 4320 पुस्तकं विकली गेली. आता उरली किती? उरलेली काढण्यासाठी 9000 एकूण पुस्तकं 9600 आहेत ना, त्याच्यातून उरलेली पुस्तकं काढण्यासाठी म्हणजे 4320 का करावं लागेल? वजा करावं लागेल. 9600 मधून 4320 पुस्तकं त्या ठिकाणी वजा करावं लागतील. म्हणजे 5280 पुस्तकं शिल्लक राहतील. आणि उरलेली पुस्तकं आपल्याला किती कपाटात ठेवायची आहेत? 12 कपाटामध्ये समान. म्हणजे एका कपाटामध्येच तेवढेच पुस्तक बसतील. अशी 5280 पुस्तकं आणि 5280 पुस्तकाला 12 का करावं लागेल? भाग घालावं लागेल. आणि भाग घातल्यानंतर एका कपाटामध्ये 440, एका कपाटामध्ये किती पुस्तकं बसतील? 440 पुस्तकं बसतील या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न 15वा. एका संस्थेने 27 दिवस दररोज, बघा दररोज आणि प्रत्येकी हा एकच शब्द बरं का, दररोज आणि प्रत्येकी दररोज 320 झाडे लावली. दररोज किती झाडे लावली? 320. किती दिवस? 27 दिवस. बरोबर आहे. 320 झाडं लावली. असे किती दिवस? 27 दिवस. या ठिकाणी 8640 झाडं झाली. 8640. गुणाकार तुम्ही स्वतःहून करायचा आहे. मी जर गुणाकार करत बसलो तर त्या ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होईल. बरोबर आहे. त्यानंतर काय झालं? 15 दिवस दररोज 240 झाडं लावली. 15 दिवस दररोज काय झालं? दररोज त्या ठिकाणी 240 झाडं लावली. म्हणजे 240 गुणिले 15 या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे किती झाडं झाली? या ठिकाणी 3600 झाडं झाली. त्यातील 1800 झाडे जगलीच नाहीत, म्हणजे मेली, ती झाडं वाळली. म्हणजे त्या ठिकाणी ते झाडं कमी करावे लागतील. म्हणजे आता कमी करण्यासाठी अगोदर एकूण झाडं काढावी लागेल ना आपल्याला. म्हणजे 8640 मध्ये 3600 झाडं अशी एकूण आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 8640 आणि 3600 जर एकूण जर झाडं काढायची असतील तर 12240 झाडं झाली. आणि यामधून 1800 झाडं आपल्याला का करावं लागतील? वजा करावं लागतील. 12240 झाडामधून 1800 झाडं या ठिकाणी वजा करावं लागतील. आणि वजा केल्यानंतर किती झाडं शिल्लक राहिली? 10440. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. एका वर्गाने 18750 रुपये जमा केले. एका वर्गाने पूर्ण एकूण रक्कम 18750. त्यातून 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 420 रुपये खर्च केले. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला 420 रुपये खर्च झाला. सगळे विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी किती? 25. म्हणजे 420 गुणिले 25 या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे 10500 रुपये झाले, याचे खर्च झाले. बरोबर आहे. आता उरले किती काढण्यासाठी काय करावं लागेल? 18750 मधून त्या ठिकाणी 10500 हे का करावं लागतील? वजा करावं लागतील. 18750 मधून 10500 वजा करावं लागतील. म्हणजे 8200
50 एवढे रुपये त्या ठिकाणी शिल्लक रक्कम आहे. ही जी रक्कम आहे ही रक्कम 15 समान भागात विभागायची आहे. म्हणजे आता ती 15 मुलांना समान वाटायची आहे. म्हणजेच 8,250 ला 15ने जर या ठिकाणी भाग घातलं तर या ठिकाणी प्रत्येकी 550 रुपये या ठिकाणी मिळतील. प्रत्येकाला किती मिळतील या ठिकाणी शिल्लक? 550 रुपये मिळतील. या ठिकाणी स्पष्टीकरण पण तुम्ही पाहू शकता. एका कारखान्यामध्ये 24 कामगारांनी प्रत्येकी 135 वस्तू तयार केल्या. किती कामगार आहेत? 24. आणि प्रत्येकी किती वस्तू तयार करत आहेत? 24 वस्तू तयार करत आहेत. (135 गुणिले 24) या ठिकाणी म्हणजे 3,240. दुसऱ्या दिवशी 18 कामगारांनी प्रत्येकी 150 वस्तू तयार केल्या. किती कामगारांनी? 18 कामगारांनी. म्हणजे 150 गुणिले 18 या ठिकाणी करावं लागेल 2,700. 2 दिवसात तयार झालेल्या वस्तूपैकी 3,240 वस्तू पाठवण्यात आल्या. म्हणजे या ठिकाणी 2 दिवसात किती झाल्या करण्यासाठी या दोघांची का करावं लागेल? बेरीज करावं लागेल. किती आले होतं? 135 गुणिले 24 3,240 आणि त्या ठिकाणी 18 कामगारांनी 150 वस्तू म्हणजे 2,700. या दोघांची का करावं लागेल? बेरीज या ठिकाणी करावं लागेल. 5,940 एकूण वस्तू किती तयार झाल्या? 5,940 वस्तू तयार झाल्या. तर या वस्तूपैकी किती वस्तू पाठवण्यात आल्या? 3,240. म्हणजे 5,940 मधून 3,240 वस्तू पाठवण्यात आल्या. म्हणजे या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल. तर किती वस्तू शिल्लक राहतील? 2,700 वस्तू शिल्लक राहतील किंवा एवढ्या वस्तू त्या ठिकाणी उरतात. एका गोदामामध्ये 7,500 बाटल्या होत्या. एकूण बाटल्या किती होत्या? 7,500. 25 पेट्यामध्ये प्रत्येकी 25 पेट्यामध्ये म्हणजे 120 गुणिले या ठिकाणी 25 3,000 बरोबर आहे. उरलेल्या बाटल्या, आता उरल्या किती बाटल्या? त्यासाठी काय करावं लागेल? 7,500 मधून 3,000 वजा करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी किती बाटल्या राहतात? 4,500. आणि उरलेल्या बाटल्या 15 समान पेट्यात भरायच्या आहेत. म्हणजेच 4,500ला 15ने का करायचं? समान म्हटल्यानंतर भाग घालायचं. म्हणजे 15 त्रिक 45. म्हणजे या ठिकाणी काय झालं? 300 उत्तर आलेलं आहे. आणि यानंतरचे जे 19 नंबर आणि 20 नंबरचे जे दोन्ही प्रश्न आहेत ते दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवून या ठिकाणी पाठवायचे आहेत. कमेंट उत्तराची तुम्ही नक्की करायची आहे. हा प्रश्न व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. 19वा प्रश्न आणि हा 20वा प्रश्न हे दोन्ही प्रश्न तुम्ही स्वतःहून सोडवून या ठिकाणी पाठवायचे आहेत. तर हे जे 20 प्रश्न आहेत हे 20 प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला 4थी पासून ते 8वी पर्यंतच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी नक्कीच उपयोगी ठरतील. तर तुमच्या जवळील सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या हा व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.